आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमदार खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महत्त्वाच्या सूचना, सरकारने केलेली कामं मुद्देसूद मांडा। महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्ष घरी बसलं होतं, या 2 वर्षात शासन लोकांच्या दारी गेल्याचं सांगा आणि वाद टाळण्याचा शिंदेंचा सल्ला। उद्धव ठाकरेंनी घेतली शाहू महाराजांची भेट, शाहू महाराज आघाडीचे उमेदवार असणार, शाहू महाराजांच्या विजयी सभेला येणार उद्धव ठाकरेंचं वचन। आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जी जाहीर झालेली आहे, शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही, कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे। सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर, उद्धव ठाकरेंकडून सांगलीच्या सभेत उमेदवारीची घोषणा, सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। उद्धव ठाकरेंकडून सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर, सांगलीच्या मैदानात चंद्रहार पाटील लढणार आणि जिंकणार सुद्धा, राऊतांचं वक्तव्य। ते कोण लढणार या मैदानात? चंद्रहारच लढणार, चंद्रहारच जिंकणार। कोल्हापूरची जागा सोडल्यानं सांगलीची जागा लढण्यावर ठाम आम्ही। हातकणंगलेच्या जागेवरही राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरू, संजय राऊतांची माहिती। कोल्हापूरची जागा सिटिंग आहे, आम्ही ती हसत सोडली। आम्हाला यातना झाल्या, कोल्हापूरमधून शिवसेना यावेळी लोकसभेत जाणार नाही। मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया, शेवटी आपण सगळे एकत्र आहोत। मग आपण सांगली लढूया। कुणालाही उमेदवारी द्या, मात्र माढ्याचा उमेदवार बदला, अन्यथा उमेदवारांना आमची माफी मागावी। रामराजे निंबाळकरांकडून भूमिका स्पष्ट। उमेदवार नको किंवा उमेदवारांनी आम्हाला कन्व्हिन्स करावं की माझ्या हातनं जर चुकलं असेल, आम्हाला विश्वास द्यावा, माझं जर चुकलं असेल तर मी माफी करतो, परंतु याच्या पुढे मी वागणार नाही। वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य। अमरावतीत बच्चू कडू यांची कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। मतदारापुरतंच प्रहारला गृहीत धरलं जातं, त्याचा आपण बदला घेतला पाहिजे, त्या पद्धतीनं आपण उभं राहिलो पाहिजे, असं एकंदरीत कार्यकर्त्याचं मत आहे। तशा प्रकारचा मान सन्मान कार्यकर्त्याला भेटत नसेल तर वेगळा निर्णय घेऊ। बच्चू कडू काम करणारी व्यक्ती, कडूंचा पुढच्या काळात जो निर्णय राहिला तो बॅलन्स निर्णय राहील, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। हे सत्सद विवेकाने काम करणारी व्यक्ती आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांचा जो निर्णय राहील तो मला असं वाटतं बॅलन्स निर्णय राहील। पश्चिम विदर्भातून 1 खासदार प्रहारचा असणार, अमरावती विभागीय आढावा बैठकीत बच्चू कडूंचं वक्तव्य। तर काहींनी चुकीचं पाऊल टाकलं की अमरावतीत प्रहारचा खासदार दिसेल, बच्चू कडूंचं वक्तव्य। त्यापैकी 4 लोकसभेपैकी 1 खासदार प्रहारचा नक्की राहील, हे नक्की दाव्यानं सांगतो, कारण तिथं आयात निर्यातच्या धोरणाच्या विरोधात बोलणारा माणूस पाहिजे, लढणारा माणूस पाहिजे।